माफ करा, तुमचं घर या रस्त्यानेच आहे का? विराजने हलकंसं हसत उत्तर दिलं. हो, पण तुम्हाला कसं कळालं? ती म्हणाली, कारण मी सुद्धा याच दिशेला जाणार आहे. चला एकाच छत्रीत जाऊया. दोघेही एकाच छत्रीतून चालू लागले. रस्त्यात गप्पा सुरू झाल्या. नाव, आवडी, स्वप्न. वेळ कसा गेलं दोघांनाही कळलं नाही. घर जवळ आल्यावर मुलगी अचानक थांबली. ती म्हणाली, मला इथून दुसऱ्या रस्त्याने जायचं आहे. विराज काही बोलण्याआधीच ती धावत निघून गेली. विराज घरी पोहोचला. दरवाजा उघडताच त्याच्या लक्षात आलं, ती निळी छत्री अजूनही त्याच्याच हातात होती. तो स्वतःशीच म्हणाला, उद्या बस स्टॉपवर भेटली तर परत देईन. पण त्याला माहीत नव्हतं